हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर जसं तुम्हाला थंबनेल मधून कळालं असेल की आपण कुठे चाललो आहोत, ते आपण चाललो आहोत जीवदानी मंदिरला, जे आहे विरार येथे। खूप वर्षांपासूनची माझी इच्छा होती, पण काही जमत नव्हतं। फायनली आज योग आला आहे, तर चला आपण आता निघूया। या दादांचं दुकान इथे पार्किंग पासून पहिलंच आहे, तर तुम्ही तुमच्या इथे चपला काढू शकता। या दादांकडे नऊवारी आणि सहावारी दोन्ही प्रकारच्या साड्या मिळतील आणि ओटीचं सामान सुद्धा भेटेल। हा जो आहे तो पायी चालत जाण्याचा मार्ग आहे। हे इथे रोपवेची एंट्री आहे आणि इकडे तुम्हाला त्याच्यात समोर चप्पल स्टँड सुद्धा भेटेल। मंदिर 2 ते 3 बंद असतं, त्यामुळे ही गर्दी आहे आणि त्यांनी आता लाईन थांबवली आहे। आता 2:45 ला लाईन ती लोक चालू करतात। जर तुम्ही इथे येणार असाल तर तसं अकॉर्डिंगली प्लॅन करून या। रोपवे एंट्रीच्या इथे ना कॅश पेमेंट आणि ऑनलाईन पेमेंट दोन्ही आहे। तर तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सच्या हिशोबाने पेमेंट करू शकता आणि पर पर्सन 250 रुपीज आहे। जीवदानी देवी हे आदिशक्ती देवीचं स्वरूप मानलं जातं। असं म्हणतात की माता आपल्या भक्तांना संकटातून बाहेर काढते आणि नवीन दिशा दाखवते। मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 1300 ते 1400 पायऱ्या आहेत। मंदिराजवळ येताना 5 पायऱ्या आहेत। त्याचं विशेष महत्त्व आहे श्रद्धा, संयम, शुद्धीकरण, समर्पण आणि आशीर्वाद। इथे रोपवेची सोय सुरू झाल्यामुळे वेळेअभावी किंवा तुमच्यासोबत जर वयस्कर माणसं असतील तर त्यांच्यासाठी हे खूप सोयीस्कर होणार आहे। तर देवीचं दर्शन खूप सुंदर झालं। 2 ते 3 मंदिर बंद असतं ते साफसफाईसाठी, त्यामुळे थोडी गर्दी भेटली होती, पण त्यांनी खूप छान मॅनेज केलं होतं। टप्प्याटप्प्याने लोक सोडत होती, त्यामुळे काय होत होतं ना की धक्काबुक्की होत नव्हती आणि एकदम आरामात दर्शन झालं होतं। आणि देवी खूप सुंदर आहे, खूप मनमोहक आहे। आणि जर तुम्ही ट्रेनने येणार असाल तर तुम्ही विरार स्टेशनला उतरून शेअरिंग रिक्षाने येऊ शकता। पर पर्सन 20 रुपीज आहे। तर तुम्हाला इथे मंदिराच्या पायथ्याशी सोडतात। जीवदानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर खूप शांत वाटतंय, खूप छान वाटतंय। हा असा व्लॉग होता। तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।